मनाची। सलगर ते एरंडोली मार्गावर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। कर्नाटकातून महाराष्ट्राकडे कांद्याची वाहतूक करणारा KF 28 AR 6997 क्रमांकाचा ट्रक अचानक उलटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। संबंधित ट्रक एका धाब्यापासून काही अंतर पुढे आल्यानंतर चुकीच्या दिशेने वेगात येत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या अपघातानंतर ट्रकमधील कांदा कोसळला असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। रस्त्याच्या कडेला पूर्णपणे उलटल्याने साईडचे बॅरिकेटिंगचे पूर्णपणे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित वाहतूकदार व स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले। मात्र या घटनेबाबत नेमकी माहिती बाहेर येऊ नये यासाठी काही प्रमाणात प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू होता। त्यामुळे अपघाताची खरी कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाहीत। विशेष म्हणजे हा मार्ग अपघातप्रवण ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एका मोटरसायकलचा अज्ञात वाहनाला धडक बसून 2 जणांचा मृत्यू झाला होता। तसेच काही दिवसांपूर्वी कांद्याचा ट्रक उलटण्याची घटना घडली होती। त्यानंतर बटाट्याचा ट्रक आणि सलगर परिसरात द्राक्ष वाहतूक करणारा कंटेनरही अपघातग्रस्त झाला होता। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वाहतूकदारांकडून नियमांचे उल्लंघन आणि बेफाम वेगात वाहन चालवण्याचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवून सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या ठिकाणी एक आयशर पलटी झालेला आपण बघतोय। गेल्या 4-5 महिन्यापासून आम्ही बघतोय की ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलंय। याच ठिकाणी मला वाटते गणपती मंदिर ते एरंडोली या एवढ्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 लोकांचा या ठिकाणी जीव गेला आहे। तर बऱ्याच लोकांचे हातपाय गेलेत। तर मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या ठिकाणी हा जो काय परिसर आहे किंवा हा जो काय एरिया आहे या ठिकाणावरून सर्वांनी गाडी अतिशय हळूवारपणे चालवावी, थोडी दक्षता घ्यावी। आता परवाच आमच्या अपघातामध्ये आमचे चुलत बंधू दिनकर जाधव यांचाही या अपघातामध्ये निधन झालं आहे। परवा मल्लेवाडीमधील क्षीरसागर यांचंही या ठिकाणी निधन झालं आहे। तर अशा ठिकाणी आम्हाला एक सांगावंसं वाटते सर्वांना की सर्व चालकांना किंवा वाहकांना की त्यांनी एक काळजीपूर्वक वाहनं चालवावीत। या ठिकाणी एखाद्याचं जर जीव गेला तर पूर्ण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं आहे आणि जी काय चालक आहेत त्यांनी पण थोडंसं दक्षता घेऊन किंवा आपण वाहन चालवत असताना थोडंसं निष्काळजीपणे न करता किंवा कोणत्याही स्वरूपात काळजीपूर्वक ही वाहनं आपण चालवावीत अशी एक आम्ही खरोखर मनापासून विनंती करतो आहे। या ठिकाणी या रस्त्याचे जे काय राजपथ कंपनी आहे यांचे जे काय मॅनेजर आहेत जे हे साहेब बाहुबली साहेब यांच्याशी आम्ही मध्यंतरी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला आम्ही थोडे गतिरोधक आणि अपघाती क्षेत्र असे म्हणून या ठिकाणी बोर्ड लावतो म्हणून पण सांगितलं आहे। तर आणखीन एकदा आम्ही आपणा या वाहक लोकांना किंवा चालक लोकांना विनंती करतोय की आपण अतिशय दक्षपूर्वक किंवा आपली वाहनं चालवावीत। आपल्या एखाद्याच्या लहानशा चुकीमुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतोय, त्याच्यामुळं एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतंय। त्यामुळं आपण सर्वांनी आम्ही आणखीन एकदा आमच्या एरंडोली गावच्या आणि परिसरातल्या वतीनं आम्ही एक विनंती करतोय की गेल्या वर्षभरात या एवढ्याच एरियामध्ये जवळजवळ 10 ते 15 लोकांचा जीव गेला आहे। अनेकांचे हातपाय या ठिकाणी निकामी झालेत। तर आपण सर्वांना मी आणि कळकळीची विनंती करतोय की या ठिकाणी वाहनं अतिशय सावधगिरीनं चालवावीत आणि एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं।